नास्टाडोमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 19. झाशीच्या राणीच्या शौर्याचा नेमका उल्लेख. भारताच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्व स्वातंत्र्य लढ्यातील लहान मोठ्या चकमकी, लढाया यांचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती अशी की या सर्व घटनांमध्ये अत्यंत तेजस्वी आणि देदीप्यमान रत्न होते झाशीची राणी लक्ष्मीबाई. जेमतेम 25च्या आत बाहेर असेल इतक्यात अत्यंत तोकड्या आयुष्यात तिने दाखविलेल्या अतुलनीय शौर्याने, धैर्याने, कर्तबगारीने आणि समंजस देशभक्तीने केवळ आम्ही भारतीयच प्रभावित होतो असे नाही, तिचे त्या काळातील कट्टर शत्रू देखील तिच्यासमोर आदराने नतमस्तक होतात. झाशीच्या किल्ल्याला वेढा घालून किल्ला सर करणारा इंग्रज सेनानी सर ह्यू रोज याने आपल्या आठवणीत मेमरीज ऑफ सिपॉयज म्युटिनी 1857 लिहून ठेवले आहे. बंडवाल्यांपैकी सर्वोत्तम आणि अत्यंत शूर व्यक्ती आज कामी आली. 17 जून 1858. झाशीच्या किल्ल्याला वेढा घालून कित्येक दिवस लोटले, परंतु आमनेसामने लढाईत यश लाभत नाही याची खात्री पटल्यावर इंग्रज सेनानी सर ह्यू रोज याने फंदफितुरीचा डाव टाकला. किल्ल्याला बोरछा दरवाजा दगलबाजीने उघडा ठेवण्यात आला. इंग्रज सैन्याला विनासायास किल्ल्यात प्रवेश मिळाला. मेरी झाशी नहीं दूंगी म्हणून राणी लक्ष्मीबाईने 23 मे 1957 पासून 11 दिवस अहोरात्र निकराने झुंज दिली होती. आता मात्र किल्ला कोणत्याही क्षणी इंग्रजांच्या ताब्यात जाऊ शकणार होता. नानासाहेब पेशव्यांचा पुतण्या रावसाहेब पेशवा फौज घेऊन कालपीपर्यंत येऊन पोहोचला होता. आता यापुढे त्याची मदत पोहोचेपर्यंत थांबणे शक्य नव्हते. प्रधानमंत्री लक्ष्मणराव बांडे आणि इतर मंत्र्यांनी राणीला ताबडतोब किल्ला सोडून कालपीकडे कूच करावे म्हणून गळ घातली. राणीने नेहमीप्रमाणे पुरुषाचा वेश परिधान केला. खमीस, तमामी पायजमा, अंगावर जाळीदार चिलखत, डोईवर मंदिल अन त्यावर शिरपेच, कमरेला दुशेल्यात आपली आवडती रत्नजडित तलवार आणि जंबिया खोचला. दत्तक युवराजाला पाठीशी घट्ट बांधून घेतले आणि घोड्यावर मांड घेतली. विश्वासू दासी आणि 15 निवडक स्वारांसह राणी किल्ल्यातून बाहेर पडली. इंग्रजांचा वेढा तोडून राणी कालपीच्या दिशेने वेगाने दौडत निघाली. तेथे रावसाहेब पेशव्यांना जाऊन मिळावे अशी कल्पना होती. मैलोगंती दौड झाल्यानंतर थोडा विसावा म्हणून राणी विश्रांतीसाठी नदीच्या तीरावर थांबली. तोच दुरून धुळीचे लोट उठताना दिसले. पाठलागावर इंग्रज घोडेस्वार असणार यात शंकाच नव्हती. लेफ्टनंट बौकर आपल्या घोडदळासहित पाठलाग करीत आला होता. त्याने राणीला पाहताच आपल्या घोडदळाचे 3 भाग केले आणि समोर नदी आडवी असा राणीला चोहोबाजूंनी घेरण्याचा व्यूह रचला. डाव्या उजव्या बाजूने घोडेस्वार पुढे सरकत असताना बौकरने मधल्या भागाचे नेतृत्व करीत सरळ राणीवर चाल केली. राणी घोड्यावर आरूढ होतानाच त्याने राणीच्या घोड्याचा लगाम पकडला. घोड्यावर मांड अर्धवटच घेतलेल्या अवस्थेत राणीने तलवार उपसली आणि बौकरवर वार केला. अतिशय चपळाईने बौकर मागे सरकला, पण वार त्याच्या खांद्याला अन छातीला चाटून गेला. त्याच्या हातून लगाम सुटला. राणीने तक्षणीच थोडा घोडा वळविला आणि सरळ नदीच्या दिशेने दौड घेतली. नदीत उतरताना मात्र घोड्याचा वेग थोडा कमी करणे भाग होते, पण तेवढ्यात बौकर येऊन भिडलाच. राणी अतिशय वेगाने मागे वळली आणि काय होते आहे हे कळायच्या आतच लेफ्टनंट बौकरच्या मस्तकाची 2 शकले होऊन बौकर धरणीवर कोसळला.
त्याच वेगाने राणीने डावी उजवीकडून आलेल्या स्वारांना आसमान दाखविले अन वेगाने नदी पार केली. मागे वळून पाहते तो इंग्रज स्वारांनी विश्वासू दासीला ठार केले होते. आता मागे वळून परत नदी पार करून त्याचा सूड घेणे धोक्याचे होते. येथून मिळालेल्या स्वारांसमवेत राणी वेगाने दौडत काल्पीच्या दिशेने निघाली. जवळचा 300 वर्षे अगोदर नासडेमसने हा सर्व प्रकार जणू आपल्या डोळ्यांदेखत घडत आहे इतक्या स्पष्टपणे त्याचे बारकावे अचूकपणे शब्दांकित केले आहेत. पहिल्या शतकातील 86 क्रमांकाची चतुष्पदी सांगते, आपण घेरले गेलो आहोत हे त्या थोर राणीच्या लक्षात येईल. पुरुषालाही लाजवील असे धैर्य दाखवील. पुरुष वेशधारी ती नदी ओलांडून जाईल. तलवारी तिचा पाठलाग करतील. नास्तादेमसच्या शब्दांकनातील बारकाव्यांचे अचूकपणाबद्दल राहून राहून विस्मय वाटतो. कोणती सिद्धी त्याला प्राप्त झाली असेल की ती प्राप्त होणे ही त्याची स्वतःची नीती. श्रीमती एरिका चिथम आणि इतर पाश्चात्य लेखकांनी मात्र ही चतुष्पदी मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स 1558 हिच्या संदर्भात आहे असे म्हटले आहे. पण ते एक महत्त्वाचा बारकावा विसरतात की पुरुष वेश परिधान करणारी राणी लक्ष्मीबाई ही एकमेव स्त्री आहे. मेरीने कधीच पुरुष वेश परिधान केला नव्हता. प्रकरण 19 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नारकर्णी.